नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे समीरला घेऊन शुभा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली आहे. शुभाचं असं म्हणणं आहे की पोलिसांच्या मदतीने आपण त्याला बाहेर काढूया, कारण त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. ही गोष्ट काही शुभाला आवडलेली नसते, म्हणून तर शुभा आता पोलीस स्टेशनला आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा तिथे येते आणि विचारते की काल आमच्या कॉलनीतून एक कॉल आलेला होता आणि त्या मुलाला ताब्यात घेतलेलं होतं, तर तो मुलगा इथेच आहे ना, असं विचारलं जातं. तेव्हा ते सांगतात की हो, इथेच आहे तो मुलगा. सार्थक बंगल्यातून काल चोरीचा कॉल आलेला होता ना, त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं होतं. तेव्हा शुभा आणि समीर म्हणतात की आम्ही त्याच्यावरची केस मागं घेतली तर तुम्ही सोडू शकाल का त्याला, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा शुभा म्हणत असते की मी त्याच्यावरची केस मागं घेते. तेव्हा पोलीस म्हणत असतात की अहो चांगला तुडवलाय त्याला, काही गरज नाही आहे, तुम्ही असं काय करताय. तेव्हा शुभा म्हणत असते की अहो तो चांगला मुलगा आहे, हो, तो चोरी करायला आला नव्हता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरातून काल काही चोरीही झालं नाही, त्याने फक्त खिचडी खाल्लेली आहे, एवढंच समीर आणि शुभा सांगत असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो पण तुम्हाला कळतंय का, तुम्ही चूक करताय. त्याला जर असं सोडलं आणि त्याने उद्या राडा काय घातला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. त्याने पुन्हा बाहेर चोरी केली तर, हे इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात. तेव्हा समीर आणि शुभा सांगतात की त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असं डायरेक्टली ते बोलत आहेत. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेबांनाही धक्का बसतो की ही काय माणसं आहेत. तेव्हा ते सांगतात की त्याला घेऊन या. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडं सीमा ही नारडाच्या ऑफिसमध्ये आलेली आहे आणि नारडाच्या ऑफिसमध्ये येऊन तिने आता त्या घमेंडीच्या मागं लागलेली आहे की मला भेटायचं आहे, नारडा साहेबांना मला भेटायचं आहे, असं ती घमेंडीला सांगत आहे. घमेंडी म्हणत असतात की काल तुमच्या घरी जो राडा झालेला आहे, आमच्या माणसांचा अपमान झालेला आहे, तो आम्हाला अजिबात आवडलेला नाही, असं नारडाचं म्हणणं, त्या घमेंडीचं म्हणणं असतं. आणि तुम्हाला माहीत नाही पण साहेबांसाठी त्यांचा इगो खूप महत्त्वाचा आहे. मला नाही वाटत ते भेटतील, कारण काल तुमच्या सासऱ्यांनी जो गोंधळ घातलेला आहे तो खूपच भयानक होता. त्यांनी आमच्या माणसाचा, आमच्या टीमचा अपमान केलेला आहे. तेव्हा ती सांगत असते की काल ते गावी गेले होते ना, त्यांची धावपळ झाली होती आणि त्यामुळे त्यांनी चिडचिड केलेली आहे. इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाला बाहेर आणलं जातं आणि मग शुभा त्याला म्हणत असते की कसं आहेस रे तू, लागलं का तुला, जास्त मारलंय का. तेव्हा तो म्हणत असतो की खरंच माई, तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे, मी पुन्हा कधीच चोरी करणार नाही, असं म्हणत तो बिचारा हात जोडत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की त्या बिचाऱ्याने हात जोडलेले आहेत आणि हात जोडून तो सर्वांच्या समोर तिथे म्हणत आहे की मला माफ करा माई, खरंच मला माफ करा, मी पुन्हा चोरी करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की बघा, अजूनही विचार करा, कारण काही सांगू शकत नाही आहे की काय होईल, हा मुलगा कसा आहे, काय करणार आहे, काहीच माहिती नाही आहे, हे सगळं बोललं जात असतं. परंतु शुभा आणि समीर त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. ते म्हणत असतात की काही झालं तरी आम्ही याला बाहेर काढत आहोत, कारण त्याची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत, असं यांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की समीर आणि शुभा बोलत असतात. मग शुभाला सही करायला सांगितली जाते. ठीक आहे, तुम्हाला आता त्या मुलाला सोडून द्यायचं आहे, त्याच्यावरची केस कंप्लेंट मागं घ्यायची आहे तर घेऊ शकता तुम्ही, मग इथे सही करा, असं शुभाला सांगितलं जातं. आणि शुभाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण शुभाला सही करायची म्हणलं की तिला टेन्शन आलेलं असतं आणि ही गोष्ट दुसरं कोणालाच माहिती नसते. त्यावेळेस समीर आईकडे पाहत असतो. आईला अचानक काय झालंय, म्हणजे आईला तर साधी सही करायला सांगितलेली आहे, मग आई एवढी का टेन्शन घेऊन आहे, हा प्रश्न समीरलाही पडलेला असतो. परंतु समीर मात्र आईला म्हणतो की काय झालं. तेव्हा समीरला ती म्हणते की तू सही कर, याने केली तर चालेल ना, असं इन्स्पेक्टर साहेबांना सांगितल्यानंतर ते म्हणतात की हो चालेल, काहीच हरकत नाही, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेबांना आता सही करायला तिथे सही करायला सांगितली जाते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे समीरचं असं म्हणणं असतं की आई काय हे. आणि मग इकडे नारडाची भेट आता फायनली इकडे होत असते. त्याचबरोबर नारडा म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुम्ही काल जे बिहेव केलेलं आहे, तुमचे सासरे जे वागलेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कसं आहे, यामध्ये तुमचाच फायदा आहे हो, माझा काही फायदा नाही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं वर्तणूक केलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे, असं नारडा सांगत असतात. त्यावेळेस सीमा म्हणत असते की माफ करा, ते कसं, ते माझे सासरे आहेत ना. नारडाचं असं म्हणणं असतं की तुम्हीही त्यांना अडवलं नाही, कारण ते माझ्या माणसांना बोलत होते, आमचा इगो दुखवत होते, तर तुम्हीही काहीतरी करायला पाहिजे होतं.
पण तुम्हीही तसं काहीच केलेलं नाही, असं नारडाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर नारडा म्हणत असतात की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही अशा पद्धतीनं वागाल आणि आम्ही तुम्हाला समजून घ्यायचं आहे, पण नाही. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, या प्रोजेक्टमध्ये माझ्यापेक्षा जास्त फायदा तुमचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, तिथे 25 टॉवरची बिल्डिंग उभी राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 कार पार्किंग मिळणार आहेत. त्याचसोबत तुमच्यासाठी खूप मोठा तिथं प्रेसियस असे एक अख्खा फ्लोअर तुम्हाला दिला जाणार आहे. हे सगळं बोलत जात असतं. आणि त्याचबरोबर सीमाचे डोळे फिरतात आणि वरून तुम्हाला 5 कोटी रुपये मिळणार आहेत. हे ऐकल्यानंतर सीमा पाहतच राहते. आणि सीमाला खरं तर इतकं भारी वाटत असतं की तिला असं वाटत असतं की बघा, फायनली आपण श्रीमंत होणार. या नारडा बिल्डरकडून आपल्याला खूप सारा पैसा मिळणार आहे, हे तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पण तिला माहिती नसतं की आपण रस्त्यावर येऊ शकतो, हा माणूस आपल्याला फसवू शकतो. एवढी साधी गोष्टही तिच्या लक्षात आलेली नसते. आणि तिचं मात्र नाटकी वागणं सुरूच असतं. तिला काही करून हे जे पैसे असतात ते मिळवायचे असतात. आणि म्हणूनच तिने हा सगळा गोंधळ घातलेला असतो. आणि इकडे नारडाशी ती बोलत असते, डील करत असते. नारडा म्हणत असतात की आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, पण ओरिजिनल पेपर्स लागतील आणि त्याचबरोबर ते घेऊन या. इकडे आता यशवंत गार्डनिंग चालू असतं. त्याला शुभाने सांगितलेलं आहे की छान असं गार्डनिंग करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी यशवंत करत असतो. त्याचवेळी स्वीटीला तो स्प्रे बॉटल आणायला सांगतो. स्वीटीला म्हणतो की तुला कळतंय ना मराठी? तेव्हा स्वीटी म्हणते की हो, थोडा थोडा समज में आता है, असं स्वीटी म्हणत असते. तेव्हा तो लगेचच म्हणत असतो की बरं झालं, तुला येतंय ना, मग ठीक आहे, असं त्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर स्वीटीने बॉटल तर आणून दिलेली असते. मग ती विचारत असते हे काय आहे, तर तो सांगत असतो हे पेस्टिसाइड्स आहेत, हे जे कीड मकोडे आते ना त्याच्यासाठी त्याचा वापरावं लागतं. आणि स्वीटी पण सांगत असते की मला मराठी समजतं, मला बोलता येत नाही. आणि त्याचवेळी तिथं आलेली असते ती म्हणजे मितू आलेली असते. आणि मितू म्हणत असते की काय हो, ही इंटरव्ह्यूला जाणार होती ना, अजून झाला नाही का हिचा इंटरव्ह्यू? आणि ती डायरेक्टली स्वीटीला म्हणत असते की अजून झाला नाही तुझा इंटरव्ह्यू? म्हणजे मला कळतच नाही आहे, असला कसला इंटरव्ह्यू आहे तुझा? आणि आतापर्यंत व्हायला पाहिजे होता तुझा इंटरव्ह्यू, असं तिचं डायरेक्टली बोलणं सुरू असतं. आणि ती म्हणत असते की नाहीतर काय, पळून आलेली असायची आणि आपल्याला मक्याला माहीत नसायचं ही घरातून पळून आलेली असेल. तेव्हा बाबा म्हणतात की अगं कळतं का तुला, तू काय बोलतेस हे? तेव्हा स्वीटी सांगत असते की पोस्टपोन झालं आहे माझं इंटरव्ह्यू. बाबा म्हणतात की तुझं लक्षात येत नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, आज ना तिला मराठी कळते, ही गोष्ट लक्षात ठेव, हे बोललं जात असतं. तेव्हा मात्र स्वीटी म्हणत असते की पण मला ना मराठी बोलणी नाही आती, लेकिन समज में आती है. आणि स्वीटी तिथून आत निघून जाते. स्वीटीला खरं तर टेन्शन आलेलं असतं, कारण स्वीटीने जे केलेलं आहे ते सगळंच मिथूने बोलून दाखवलेलं असतं. आणि बाबा मिथूला म्हणत असतात काय गं तुझं हे, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे, कारण समोरचा माणूस कसा आहे, आपण त्याच्याशी कशा पद्धतीनं बोलतोय, या गोष्टींचा जरा विचार करत जा, जरा भान ठेवत जा. डायरेक्टली बोलत सुटतीस नुसती, आईसारखंच असतं तुझं, एकदा तोंड चालू झालं की थांबायचंच नाही, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर स्वीटी तिथं असते. आणि मग स्वीटी म्हणत असते की नाही तसं नाही. आणि स्वीटी तिथून आत निघून जाते. इकडे मिथू मात्र विचारच करत असते, कारण मिथूला बाबा ओरडलेले असतात. बाबा तिला म्हणालेले असतात की हे काय चाललंय नक्की तुझं, तुला मी सांगितलंय ना. पण मिथूला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नसतं. मिथू म्हणत असते हो बाबा बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या लक्षात येते का मी काय म्हणते ते, कारण कितीही काही झालं तरीही ती मुलगी आपल्या घरात येऊन राहते, म्हणून मला आपली काळजी वाटत होती, असं तिचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काही झालं तरी मक्याला माहिती आहे का हे सगळं काय झालेलं आहे ते, हे ती बोलत असते आणि मक्याची का बाजू घेत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मक्याने आता घरात काही सांगितलेलं नाही आहे. आता स्वीटी धावतच मक्याकडे येते आणि मक्याला म्हणू लागते की मकरंद मुझे ना बहुत डर लग रहा है. आता त्या बोलल्या होत्या की त्या मिथूताई बोलत होत्या की त्यांनी मला म्हणत होत्या की मी घरातून पळून आलेली आहे. तेव्हा मक्या म्हणतो हां ये तो सच बात आहे, तू तर घरातून पळूनच आली ना. त्यावेळेस मात्र स्वीटी म्हणत असते मकरंद ये क्या बोल रहे आप, असं ती बोलत असते. आणि बिचारी प्रत्येक वेळेस मक्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण हा जो मक्या आहे तो तिचीच मस्करी करत असतो. मक्या म्हणत असतो की अगं बरोबर आहे, आपण सांगूया, एवढी घाई नको करूस. पण स्वीटी म्हणत असते की लवकरात लवकर आपल्याला हे त्यांना सांगावं लागणार आहे. आणि मक्या म्हणत असतो की आता सांगूया, आज चल आपण इंटरव्ह्यूला जाऊया, कारण तुला म्हणत होती ना ताई, तुला विचारत होती ना, इंटरव्ह्यूबद्दल विचारत होती, तर आपण इंटरव्ह्यूला जाऊया. तेव्हा ती म्हणते की मी आत्ता तर त्यांना सांगितलं आहे माझा इंटरव्ह्यू पोस्टपोन झालेला आहे, आणि आता मी लगेच सांगू का माझा इंटरव्ह्यू होणार आहे म्हणून. हे ऐकल्यानंतर
इकडे पाहायला मिळतं की मकरनला ती बोलत असते की असं काय करतोयस तू. तेव्हा मकरन म्हणतो की माझ्या जॉबचं झालेलं आहे, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तर तू चल माझ्याबरोबर 2 तास तिथे जातील आणि त्यानंतर आपण जरा बाहेर फिरूया. तेव्हा स्वीटी म्हणत असते की मला ना आता टेन्शन येत आहे. स्वीटीचं बिचारीचं म्हणणं असतं की आपण घरातल्या सगळ्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, हे स्वीटीचं म्हणणं असतं. पण मकरन ऐकून घ्यायलाच तयार नसतो. तेव्हा मकरन म्हणतो की चल आज आपण आता बाहेर जायचं आहे, असं तो तिला सांगत असतो. त्याचवेळी स्वीटी म्हणते की ठीक आहे आणि मग तो स्वीटीला आवरायला सांगतो. त्यावेळेस स्वीटी म्हणते की मग माझं मंगळसूत्र दे. मकरनने तिचं मंगळसूत्र काढून घेतलेलं असतं आणि तिला मग आता तो मंगळसूत्र देतो. आणि त्याचबरोबर इकडे स्वीटी मात्र बोलत असते आणि मग मकरन तिला सांगतो की घराच्या बाहेर घालायचं मंगळसूत्र, घरातून आपण बाहेर पडलो ना की त्यानंतर घालायचं आहे, आधी मंगळसूत्र घालू नकोस, घरात असताना मंगळसूत्र घालू नको, मी तुला लक्षात येते का, मी तुला आठवण करून देत आहे, हे सगळं तो बोलत असतो. स्वीटी मात्र समजून घ्यायला तयार असते आणि ती म्हणते की ठीक आहे, आधी मला मंगळसूत्र दे मग मी बोलते, असं स्वीटीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटी मनापासून मकरनवर प्रेम करत असते. तिला मकरनबद्दल तेवढं वाटत असतं. मकरनच्या ती प्रेमात पूर्णपणे वेडी झालेली असते आणि ती मकरनशी खूप छान पद्धतीनं बोलत असते, त्याच्याशी खूप छान पद्धतीनं रिॲक्ट होत असते. या सर्व गोष्टी घडत असतात. इकडे शुभा आणि समीर दोघंही बाहेर येतात. तो जो मुलगा असतो तो हात जोडून आभार मानत असतो. तो म्हणत असतो की खरंच आंटी, आज तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, तुम्ही माझ्याबरोबर होता, तुम्ही माझ्याबरोबर होता म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे, असं तो बोलत असतो. आणि शुभा मात्र त्याला म्हणत असते की आता पुन्हा चोरी करायची नाही, कसं आहे माझा हात परत मला खाऊ घालायला मी जसं उचललेला आहे तसा मारायला उचलू देऊ नकोस. आणि समीर आईकडे पाहत असतो आणि म्हणत असतो एवढं प्रेम कुठून आणतेस ग तू, मला कळतच नाही आहे, म्हणजे एवढं प्रेम कुठून आणतेस तू. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की आई आहे ना मी, शेवटी आई हे करणारच. आणि मग 4 पैसे घेते आणि ती त्याला देते आणि त्याला म्हणते की हे घे पैसे, असं म्हणत तिने त्याला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की तुला नवीन जॉब मिळेपर्यंत या पैशातून तू खाऊन घे, असं तिने सांगितलेलं असतं. आणि त्या बिचाऱ्या मुलाला पैसे दिलेले असतात. समीर मात्र आपल्या आईकडे पाहतच राहतो. त्याला कळतच नसतं की हिच्याशी मी कशा पद्धतीनं रिॲक्ट करू, ही एवढं चांगलं वागत आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीनं बोलत आहे, एवढं प्रेम कसं उफाळून येतं, हा प्रश्न समीरला पडलेला असतो. आणि तो बिचारा मुलगा पण त्याच्या माईचे आभार मानत असतो. आणि इकडे शुभा म्हणत असते की मला कान पिळायची वेळ आणू नकोस माझ्यावरती, आणि जेव्हा तुला कधी वाटेल तेव्हा ये भेटायला माझ्याकडे, एवढंही शुभाने त्याला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे समीर म्हणत असतो की कुठून आणतेस ग एवढं प्रेम, म्हणजे मला कळतच नाही आहे की कसं शक्य आहे हे, कुठून आणतेस एवढी माया, कुठून येते एवढी माया. त्याचबरोबर शुभा समीरला सांगत असते की हे आपलं टॉप सिक्रेट आहे, हे कोणाला सांगायचं नाही, कारण आपण ज्या पद्धतीनं आत्ता केलेलं आहे हे सगळं, हे कोणालाही कळू देऊ नकोस, असं शुभा समीरला सांगत असते. समीर पण म्हणत असतो की हो, नाही कळू देणार मी कोणाला, असं समीर स्पष्टच सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की समीरने आता सांगितलेलं आहे आणि इकडे घमेंडे म्हणत असतो की मला काही माहीत नाही आहे, मला ओरिजिनल पेपर लागणार आहेत, ओरिजिनल पेपर जर तुम्ही देऊ शकला नाही तर मग मात्र हे डील होणार नाही. तेव्हा सीमा म्हणत असते की हो. तेव्हा ते म्हणत असतात की कसं आहे, आता तुम्ही झेरॉक्स दिलेले आहेत, पण जोपर्यंत ओरिजिनल पेपर तुम्ही मला देत नाही तोपर्यंत मी चेक साईन करू शकत नाही. तो विचारत असतो चेक कोणाच्या नावावर काढायचं आहे, तुमच्या मिस्टरांच्या का सासऱ्यांच्या. तेव्हा सीमा म्हणते की हे डील मी करते ना तुमच्याशी, मग हा चेक पण माझ्याच नावावर काढायचा आहे. हापापलेली सीमा मात्र त्या घमेंडेंच्या त्याचबरोबर त्या नारडा बिल्डरच्या प्रपोजलला चांगलीच तिथे भुललेली असते आणि तिला असं वाटत असतं की हे आपल्याला खूपच फायद्याचं ठरणार आहे. पण तिला कुठं माहिती असतं की या सगळ्यामुळं तिचा काय तोटा होणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सीमा आता तिथून निघून जाते, कारण ओरिजिनल पेपर तर बाबांकडे आहेत आणि ते मिळवायचे कसे, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यासाठी तिचे हे सगळे नौटंकी सुरू असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे स्वीटी आता आलेली आहे आणि किचनमध्ये आल्यानंतर ती शुभाला सांगत आहे की आम्ही इंटरव्ह्यूसाठी चाललेलो आहे. तेव्हा शुभा म्हणते अरे आधी सांगायचं ना, मला कसं कळणार ना तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात ते. तेव्हा मकरन सांगतो अगं आई अचानकच कळलं ना, मग मी पण तिच्यासोबतच जात आहे. त्यावेळेस शुभा म्हणते की अरे काहीतरी बनवलं असतं खायला. तेव्हा मकरन सांगतो की आम्ही बाहेर खाऊन घेईल, असं मकरन स्पष्टपणे सांगत असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की मकरनचं असं म्हणणं असतं की आम्ही बाहेर खाऊ आणि तो स्वीटीला घेऊन निघालेला असतो.
आणि इंटरव्ह्यूसाठी आता दोघंजण सज्ज झालेले असतात. खरं तर स्वीटीचा कोणताही इंटरव्ह्यू नसतो, परंतु ही पण सगळी नौटंकीच असते मकरंद आणि त्याचबरोबर स्वीटीची. काही झालं तरी अजूनही घरातल्यांना काही सांगायचं नाही असं मकरंदने तिला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता शुभा म्हणते की ठीक आहे. उद्याच्या भागामध्ये शुभा ही स्वीटीचं औक्षण करत आहे, तिला सांगत आहे, तिला ओवाळत आहे आणि तिला सांगत आहे की हे बघ स्वीटी, आता तुला ऑल द बेस्ट, मी तुझ्यासाठी हे केलेलं आहे. स्वीटीच्या मात्र डोळ्यातून पाणी येऊ लागतं. स्वीटी म्हणते की खूप चांगली माणसं आहेत ही, मी एवढ्या चांगल्या माणसांना नाही फसवू शकत, आईंना मी फसवू शकत नाही, मला सगळ्यांना ह्या गोष्टी सांगाव्याच लागणार आहेत. आणि स्वीटी ह्या गोष्टीचा विचार करू लागलेली असते की आता घरातल्या सगळ्यांना सांगायचं आहे, घरातल्या सगळ्यांशी समजून घेऊन वागायचं आहे, कारण आपण मकरंदच्या घरची सून आहोत हे स्वीटीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा तिथे येते आणि सांगू लागते आपल्या शेजारचे जे आहे त्यांच्याकडे जे आहे ना तिथे पेस्ट कंट्रोल चालू आहे. त्यांनी महत्त्वाची कागदपत्रं कपाटात ठेवलेली होती आणि ती वाळवीनं खाल्लेली आहेत. आपली कुठं आहेत कागदपत्रं महत्त्वाची, असं ती शुभाला विचारत असते. आणि त्या क्षणी शुभाला कळतं की या बाईचा काय डाव आहे ते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.